हॅलो. चला फिल्डिंग टीम, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंग इथे सजवायच्या लगेच आपण करतोय चौथ्या मॅचला सुरुवात. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. मॅच नंबर 4. हेदपाडा या संघाला तुम्ही पाहताय मैदानात बॅटिंग मार्गवरती उत्तम आणि अरुण हे दोन बॅट्समन मैदानात एंटर होत आहे. प्रथमतः विजयपाडा संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हिरामन बॉलिंग मार्गवरती दाखल होत्या. पहिल्या ओव्हरला ते प्रेझेंट करण्यासाठी दाखल झाले असताना पाहायला मिळते. तर मॅच सुरू होते. 5 ओव्हर सामना राहील याची नोंद ठेवा. मनकट विकेट हरुल नसेल याचीही नोंद ठेवायची आहे. आणि त्यासोबत तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल. सक्सेसफुल झाला तर तुमच्याकडे उपलब्ध असेल, अनसक्सेसफुल झाला तर तुमच्याकडे रिव्ह्यू संपलेला असेल. मॅच सुरू त्या पट्टीवरती बॉल पहिला हिरामन इथे घेऊन येतोय. तर समोर बॅटिंग क्रीजवरती उत्तम समोर इथे पडला जाणारा अरुण समोर पडला जाणारा पहिला चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेमध्ये चेंडू जाऊन इथे फील्ड केला जातो. या बॉलवरती धाव इथे घेतली जाईल. एक लेग बायच्या स्वरूपात एका धावेने होते वाढ. फलकावरती गोलंदाजी मार्क होती. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात. येणारा दुसरा चेंडू हिरामनचा समोर स्ट्राईक एंडला उत्तम. बॉलिंग क्रीजवरती ओव्हर नंबर 1 मधील दुसरा चेंडू ओव्हरचा उत्तम समोर इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. वळ्यात पुढील दुसऱ्या चेंडूकडे. प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा जो निर्णय तुम्हाला पाहायला मिळतो तो विजयपाडा संघाचा राऊंड द विकेटचा मारा दुसरा चेंडू ओव्हरचा इथे बघायला मिळतो. लेग स्टिक वरती मारा केला होता. लेग बायच्या स्वरूपात अजून एक ते धाव घेतली जाते. स्वीप खेळण्याचा प्रयत्नही होता परंतु काहीचा संपर्क बॅटवरती पूर्णपणे आला नाही आणि चेंडू अंगाला लागून पायाला लागून इथे एक धाव घेतली जाते. एका धावेने होते वाढ. फलकावरती गोलंदाजी मार्कवरती येणारा तिसरा चेंडू लाईन लेंथ आणि अचूक गोलंदाजीचा टप्पा पहिल्या 2 चेंडूवरती पाहिला. तिसरा बॉल राऊंड द विकेटचा मारा.
व्हॅरिएशन होतं या बॉलवरती. चेंज ऑफ फेस गोलंदाजीमध्ये हलकासा चेंजेस केला. 2 चेंडू मागे सोडले होते. तिसरा चेंडू पुढे सोडताय आणि इथे विकेट पटकावताय. विकेट मिळते हिरामन या गोलंदाजाला. पहिला फलंदाज बाद होतोय. पाडा संघाला पहिला विकेट इथे गमवावा लागेल. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळेल या बॉलवरती. विकेट पटकावले जाते. अरुण बॅक टू द डगआउट. नामदेव बॅटिंग मार्कवरती इंटर होत असताना पाहायला मिळेल इथे नंबर 2च्या स्थानावरती. पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्च, एका विकेटचं नुकसान. गोलंदाजीमध्ये सुरुवात इथे चांगली केली जाते. गोलंदाजीमध्ये अजून उरलेल्या या पहिल्या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ इथे बघायला मिळेल. तर चौथ्या बॉलकडे वळूयात. ओव्हर नंबर 1 ची सुरुवातीस पहिल्या 3 बॉलवरती बघता तुम्ही महत्त्वपूर्ण गोलंदाजी. विकेटचं पतन होतं. फलंदाज बाद होता. अजून 3 चेंडू उरलेले बाकी शिल्लक असताना चौथा चेंडू ओव्हरचा इथे बघायला मिळतो. वळ्यात चौथ्या बॉलकडे. ओव्हरमधील चौथा चेंडू. बॅटर बॅटिंग मार्कवरती नामदेव दाखल झाला असताना पाहायला मिळतो नंबर 2च्या स्थानावरती. या मातेने दिला वारसा. कठोर छाती दगडाची दिली नदन्य समर्थता. इथे बलिदानाची लेग कटरचा वापर. व्हॅरिएशन इथे बघायला मिळतं हिरामन या गोलंदाजाकडून. चेंज ऑफ पेस लेग कटरचा पूर्णपणे मारा. चेंडू पडला आउट स्विंग जातोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 2 धावा धावफलकावरती आहेत. उरलेला अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरला असताना या ओव्हरमधील इथे बघायला मिळतोय. फिल्डर खूप पुढे होता. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये नो चान्स चढवण्यासाठी बॉल गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे मिळत आहे 4 धावा. रिफ्लॅक्शन बघता तुम्ही आलेला दमदार 4 धावीचा इथे फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय लीफ कव्हरच्या क्षेत्रामध्ये. रिफ्लॅक्शन मध्ये पाहिलं तर दमदार फटका. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. 6 धावा धावफलकावरती वाढल्या जात आहे. एका विकेटचं नुकसान. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तुम्ही. त्यानंतर नामदेवच्या बॅटमधून फटकेबाजी ते सुरू असताना पाहायला मिळते. धावसंख्या येते. धावसंख्या येणं गरजेचं. धावसंख्या कुठून येत आहे याला तितकं महत्त्व नाही, परंतु मैदानात धावा येता याला खूप महत्त्वाचं असं. कारण जेव्हा जेव्हा मैदानात मॅचेस जबरदस्त झाल्या तेव्हा तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये एका धावेनिशी धावसंख्या खूप महत्त्वाची ठरली गेली आहे. त्यासाठी मैदानात प्रत्येक धाव महत्त्वाची, प्रत्येक बॉल महत्त्वाचा. चेंडूला इथे रोखण्याचा प्रयत्न तर होता, परंतु बघता तुम्ही बॅटचा फ्लो अगदी खाली विकेटला फ्रिक्शन करून खेळण्याचा प्रयत्न. ते बघता तुम्ही या बॉलवरती 0 जोडला जाईल. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती एका विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर लगेच इथे 2 ची सुरुवात केली जाते. गाणंही वाजतं डीजेला. कडे रिपीट वाजेल. ओव्हर नंबर 2 ची ती सुरुवात होते. पहिला चेंडू हवेमध्ये उंच फ्लाय झाला. टप्पा खाऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न येथे केला जात असताना पाहायला मिळतो. 2 धावेचा कॉल तर होता, परंतु एका धावेने इथे थांबताय. सिंगल मिळते ऑनली. एका धावीसोबत सुरुवात ओव्हर नंबर 2 ची ती केली जाते. सागर छगन गोलंदाजी मार्कवरती. नरा दुसरा चेंडू घेऊन येतोय. बॅट आणि बॉलचा इथे कसा मोठा संपर्क नसताना पाहायला मिळाला. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. छगन पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. तिसरा बॉल ओव्हरचा. कमी गतीचा होता चेंडू. मिडॉन च्या हातामध्ये थांबतोय. हिराबंडा पुढे येतोय. बघता तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात असताना धाव इथे घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. एका धावेसोबत बघता तुम्ही स्ट्राईक रोटेट इथे केली जाईल. उत्तम बॅटिंग क्रीजवरती जबाबदारी वाढते दोन्ही खेळाडूंवरती. अजून बघताय कारण टॉप ऑर्डरचा एक फलंदाज बाद झाला. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. चौथ्या चेंडूकडे पुण्यात पुढील बॉलकडे. ओव्हरमधील चौथा चेंडू. फिल्डर रेडी नव्हता. बघता तुम्ही वायडिश मध्ये एक फिल्डर आहे आणि स्ट्रेट लॉंग मध्ये एक फिल्डर. व्ही मध्ये फील्ड पोझिशन सेटअप केले असताना पाहायला मिळतं 2 फिल्डर. उंच फ्लाय होतो. बॉल फिल्डर येता खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला जात असताना पाहायला मिळतोय. झेल इथे पटकावली जाते. 2 विकेटचं नुकसान. लॉस ऑफ 2 विकेट डाऊन. नवीन बॅट्समन लगेच मैदानात इंटर. ते बघता तुम्ही 2 विकेटचं नुकसान झालं असताना धावा धावफलकावरती आहेत. 8 अंकावरती दिव्या डीजेला संधी.
2 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर 2 मधील 5वा चेंडू नवीन बॅट्समन प्रकाश बॅटिंग मार्कवरती एंटर होतोय. तर 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला अजून ते पाहायला मिळेल या ओव्हरमधील. नंतर पुढील बॉलकडे नवीन बॅटर मैदानात प्रकाश दाखल झाला असताना पाहायला मिळतो. राईट नंबरचा विकेटचा मारा पण साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठ्याने लेग बाईच्या स्वरूपात बघता तुम्ही चेंडू अंगाला स्पर्श होऊन पट्टीच्या बाहेर सिलिमिड ऑफला एक धाव वैती घेतली जाते. एक धाव मिळते आहे. 9 अंकावरती बदलती धावसंख्या उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. ओव्हरमधील एक बॉल बाकी शिल्लक असताना बॅटची कडा घेऊन चेंडू मागे थांबतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न राहील. दूरवरती ओव्हर नंबर 2 इथे संपेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हेदपाडा संघाच्या धावा 9 अंकावरती 2 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर लगेच इथे 3ला सुरुवात होईल. पर्यंत बघता तुम्ही धावसंख्या धावफलकावरती 9 अंकावरती जाऊन पोहोचला जात आहे. तिसऱ्या ओव्हरची केली जाते सुरुवात. गाणं डीजेला. मागील दिवसामध्ये जंगलामध्ये बिबट्या सोडला होता आणि तोच बिबट्या ग्राउंडमध्ये. आनंदाजी वाघमारे यांचं करतो मी स्वागत. डान्स इथे त्यांचा पाहायला मिळतो. नंबर 3ची ते सुरुवात केली जाते. वैयक्तिक स्पेल मधील दुसरे षटक हिरामन बॉलिंग क्रीज वरती दाखल होता. पहिला चेंडू वरचा यष्टांचा वेध त्रिफळा उद्ध्वस्ता. विकेट तिथे मिळते. चार मुंड्या चित्त ते बघता तुम्ही विकेट पटकावले जाते. 3 विकेटचं नुकसान नव्हतं सर पाहायला मिळेल. या बॉलवरती फलंदाज बाद होत आहे. नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल. बघता तुम्ही या इष्टांवरती चेंडू जाऊन आदरला फ्रंट फुटला आले. मागील एसटीवरती चेंडू जाऊन थेट आदरला जातोय. फलंदाज बाद. पंकज मैदानात एंटर. गाणं वाजतंय डीजेला. सेकंड बॉल ओव्हर मधील बॅट बॉलचं कनेक्शन झाल्या क्षणी बघता तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला जातोय. काऊ कॉर्नर मध्ये एक धाव खेळली जाते. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. बॅटर मैदानात पंकज बॅटिंग मार्क मध्ये येतोय. एक धावी ते घेतोय. एका धावीसोबत बदलती धावसंख्या 10 या अंकावरती धावा बदलताना बघायला मिळतं. ओव्हर नंबर 3 मधील तिसरा चेंडू. क्रिकेट हळूचता खेळ नाही. अनुभवातून पुढे जाणं, छोट्या क्षणात आनंद गाठणं. क्रिकेट म्हणजेच असते क्षणांची आणि प्रत्येक क्षणोक्षणाची श्रमांची कहाणी. लॉंग ऑफ मध्ये बॉलला इथे खेळून काढले जाते. एक धाव घेतली जाते. तत्काळ इथे एक धावीसोबत पुढे सरकताना बघायला मिळतं. सिंगल मेल बदलती धावसंख्या 11 अंकावर सिंगल धाव मिळते. क्रिकेट हा संघर्ष आहे. कधी मित्राशी, कधी शत्रूशी, कधी स्वतःशी करून पुढे जायचं असतं आणि त्यातून स्वतःची वाट निर्माण करायची असते. मला आवडते वाट वळणाची, वाट झाडीची, नागमोडीची, अलीकडच्या नदीची. मला आवडते वाट वळणाची. ते बघता तुम्ही अपील खूप मोठी पंचांकडे करताय. अपील वरती पाहिलं तरी ते बॅटर बाद होत असताना पाहायला मिळेल. पंकज बॅक टू द डगआउट. विकेट तिथे मिळते. फलंदाज माघारी पडत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. केशव 4 विकेटचं नुकसान. 2 चेंडू बाकी शिल्लक उरलेले. इरामन पटकावतोय 3 विकेट. तिथे बघता तुम्ही चांगली गोलंदाजी, चांगलं पुनरागमन. गाणं वाजतंय डीजेला. कमॉन डीजे.
11 धावा धाव फलकावरती आहेत. येणारा 5वा चेंडू ओव्हरमधील नवीन बॅट्समन किशोर बॅटिंग मार्कमध्ये दाखल झालाय. राऊंड द स्टंपचा मारा अजून एकदा केला जात असताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा त्वरित येतोय. वाईडचा एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या दिशेमध्ये गेलेला बॉल इथे बघायला मिळेल तर धावसंख्या वाढेल धाव फलकावरती. प्रथमतः टॉप ऑर्डरचे बॅटर बाद झाले तर इथे जबाबदारी तर आहे मिडल ऑर्डरवरती. धावसंख्या अजूनही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ठेवला गेला. 35, 40 आणि 45 ते 50 या गट्ट्यामध्ये धावसंख्या इथे बनवून ते लढण्याकरता एक मोठं टार्गेट बिल्डअप होईल. कारण नहितपाडा संघाकडे गोलंदाजी ही उत्तमरित्या आहे. तर त्यासाठी मैदानात प्रथमतः 40 ते 45 पर्यंत धावसंख्या बनवणं गरजेचं राहील. या हिशोबाने या कॅल्क्युलेशनने इथे बॅटिंग करावी लागेल. केशव निर्धाव चेंडू जमावतोय. उरलेला एक बॉल केशव समोर. तिसऱ्या ओव्हरमधील बघता तुम्ही शेवटचा चेंडू ओव्हरचा हिराबंडा ते गोलंदाजी करत असताना लॉंग ऑफमध्ये बॉलला खेळून काढले जात आहे. अडवण्याचा प्रयत्न इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की रन नसू शकला असता. बघता तुम्ही ओव्हरची होती समाप्ती. ओव्हर नंबर 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या धावफलकावरती. हिंदपाडा संघाची धावसंख्या 13 अंकावरती असताना पाहायला मिळते. तर ओव्हर नंबर लगेच 4 ला सुरुवात होते. दिव्या डीजेला संधी. गाणं वाजतं डीजेला. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर दिवा बॉलिंग मार्क होती आणि समोर बघता तुम्ही या चेंडूला पाठवले बाउंड लाईनच्या पलीकडे. कनेक्शन इथे चांगलं होतंय. किशोरच्या बॅटमधून येतो इथे चौकाराने होते. वाढ धावफलकावरती आल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात तर इथे चांगली करावीच लागेल आणि धावसंख्या देखील इथे घेण्याचा प्रयत्न अशा फटक्याने ठेवावा लागेल. त्या वेस्टफिल्ड चेंडू जातोय निगुड बाउंड लाईनच्या पलीकडे. फिल्डर नव्हता आणि बघता तुम्ही 4 धावा आल्या असताना वाडीश लॉंग ऑन बाउंड लाईन इथे क्लिअर होते. सेकंड बॉल ओव्हर मधील दिवा गोलंदाजी मार्कवरती. ट्रॅकर याही बॉलवरती पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तत्काळ ठेवलाय. निगाहे कही और निशाणा कही पे. ते बघता तुम्ही ऍक्शन तर इकडे खाली ठेवली परंतु बॉल वरती फेकला. ते चालाखी चतुर आहे. बघता तुम्ही विकेट मिळते. फलंदाज बाद रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं. नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अशा प्रकारे बघता तुम्ही विकेटचंही नुकसान इथे होत आहे. दिव्या डीजेला संधी. त्या गाडीची काच खाली करा जे चिल्लीच्या दुकानासमोर आहेत. गाडीवरती पाय ठेवलेले आहेत ते बसलेले प्रेक्षक त्यांना विनंती करतो की तुम्ही त्या समोरच्या गाडीची काच खाली करा. प्रकाश भाऊ त्याच गाडीची काच खाली करा. पाय ठेवल्या त्या खालीची. ओके थँक्यू. गोलंदाजी मार्क होती. दुसरा चेंडू ओव्हर मधील निवृत्ती बॅटिंग मार्क होती दाखल होतोय. मोठ्या फटक्याला प्रयत्न होता. कमी गतीचा बॉल होता. बॅट बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. 18 धावा दाफलकावरती येत पडा. या संघाची धावसंख्या इथपर्यंत इथे बघायला मिळते. बॉलिंग मार्क वरती येणारा पुढील बॉल ओव्हर मधील. आता पुढील बॉलकडे बिगिटला प्रयत्न इथेही केलाय परंतु कनेक्शन नाही मोठं. झेल इथे टिपला जात असताना पाहायला मिळेल. याही बॉलवरती विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होताय. टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर देखील इथे उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद विकेट इथे मिळते. पुढली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर इथे विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळेल. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये लगेच इंटर. 18 धावींवरती 5 विकेट 6 विकेट 6 विकेटचं नुकसान इथे बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. जरूर ते रोखून ठेवलंय टीम विजय पाडा संघाने. हित पाडा संघाला ओव्हर नंबर 4 मध्ये उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. वेळात अंतिम बॉलकडे
राऊंड द विकेटचा मारा चेंडू बघता तुम्ही पडल्या पडल्या हलकासा स्विंग होतो आणि जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 संपेल. टोटल 18 धावा दापलकावरती 6 विकेटचं नुकसान. हेदपाडा या संघाच्या हा धावा. लास्ट ओव्हरची केली जाते सुरुवात. शेवटच्या ओव्हरकडे वळत आपण अंतिम ओव्हरला ते सुरुवात केली जात असताना पाहायला मिळेल. इथपर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या देखील रोखल्या गेल्या असताना हेदपाडा संघाच्या वतीने अजून 6 चेंडूवरती कमीत कमी 15 ते 20 धावा जोडण्याचा प्रयत्न ठेवावा लागेल, तर मात्र ती धावसंख्या 35 ते 40च्या गट्ट्यामध्ये जाऊन पोहोचेल. या प्रयत्नाने, या उत्साहाने, या जोशाने आणि या स्वप्नाने ते बॅटिंग मार्कवरती उतरावं लागेल. 6 चेंडूवरती उरलेल्या 6 चेंडूचा खेळ इथे सुरू होतोय. लास्ट ओव्हरची सुरुवात. बॉल पहिला. फिल्डर आहे चेंडूला फील्ड करतोय. मिड ऑफ मध्ये बघतो तुम्ही एका हाताने चेंडूला फील्ड केलं असताना या बॉलवरती एक धाव घेतली जाते. ते सिंगल ते कृष्णा गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. अंतिम ओव्हरची सुरुवात करतोय आणि त्यासोबत बघता तुम्ही पहिल्या चेंडूवरती एक धाव आले असताना गोलंदाजी मार्कवरती नरा पुढील दुसरा चेंडू वरचा. ते निर्धाव चेंडू जमा होईल. बॅटबॉलचा संपर्क नाही मोठ्याने बघता तुम्ही या बॉलवरती मोठा फटकेला प्रयत्न तर केला होता, परंतु काहीसा मोठा संपर्क झाला नसताना पाहायला मिळतो. चेंडू थेट जाऊन पोहोचतो विकेट किपरच्या हातामध्ये. नरा पुढील तिसरा चेंडू वरचा. कमी गतीचा होता चेंडू. उंच सरळ स्ट्रेचच्या दिशेमध्ये आला असताना बघायला मिळतो. या बॉलवरती अजून इथे झेल टिपले जाते. विकेट इथे पटकावले जाईल. 7 विकेटचं नुकसान. 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हरचे. ऐकूया सुमधुर संगीत. एकोणावीस धावा दाफलकावरती बॉलिंग मार्कवरती पुढील बॉल ओव्हर मधील इथेही उंच फ्लाय झाला बॉल. फिल्डर येत आहे खाली. इरामन इथे येत आहे. झेल टिपताय. विकेट इथे पटकावले जाते. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतो विकेट. ते बघता तुम्ही वाईटात आणखी वाईट फलंदाज बाद. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर पूर्णपणे विकेट. आणि त्यानंतर बघता तुम्ही अजून एक चांगला झेल इथे टिपला गेला सर. फलंदाज माघारी परतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिमराज. गाडा रिपीट वाजते डीजेला. अजून इथे 2 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल बाकी शिल्लक असताना. कडिक्शन इथे चांगलं केलं गेलं. एक धाव होते. पुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना पाहायला मिळतोय. एका धावेने दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न. ते मात्र एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सर केलेलं. टोटल 4.5. शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. 20 धावा दाफलकावरती हेदपाडा संघाची धावसंख्या इथे बघायला मिळते. तर उरलेला इथे मात्र एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतोय. कनेक्शन नाही मोठं. ओव्हर नंबर 5 पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. हेदपाडा संघाची धावसंख्या 20 या अंकावरती. 21 धावींचं ठेवलेलं टार्गेट. हॅलो हॅलो हॅलो. माईक चेक. माईक चेक. हॅलो हॅलो.
हॅलो 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 माईकची हॅलो. तर आपण इथे लगेच मॅचला सुरुवात करतोय. तर पहिला सामना पाहायला मिळेल खोकरतळे बी अगेन्स्ट मोहाचा पाडा या दोन संघामध्ये मॅच. ओव्हरनंतर टॉस होईल. टॉस करण्याकरता थांबायचा आहे. सलामी बॅटर मैदानात दाखल होत आहे. करूयात मॅचला सुरुवात. प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग निवडली. त्या फिल्डिंग मार्कवरती मैदानात हितवाडा संघाला रोखलं गेलं 20 धावांपर्यंत. फक्त तुम्ही मॅचला लगेच सुरुवात केली जात असताना पाहायला मिळते. सलामी जोडी मैदानात सलामी बॅटर्स ते दाखल होत आहे. छगन आणि देवा हे दोन बॅटर मैदानात एंटर झाले असताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरला इथे सुरुवात केली जाते. पुंडलिक बॉलिंग मार्कवरती फर्स्ट ओव्हरची सुरुवात करण्याकरता दाखल झाला असताना पाहायला मिळते. तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. 21 धावांचं टार्गेट 5 ओव्हरमध्ये. मॅचला सुरुवात. बॉल पहिला पुंडलिक घेऊन येतोय समोर. छगन या खेळाडूसमोर बघता तुम्ही पहिला चेंडू पडला जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलला हलक्या हाताने खेळून काढले जाते. चेंडूला कट करून खेळून काढले. चेंडू पळतोय खूप वेगाने गलीच्या क्षेत्रामध्ये. एक धाव इथे घेतली जाते. एका धावीसोबत सुरुवात केली जाते. बॉलिंग मार्कवरती येणारा दुसरा बॉल ओव्हरमधील. थेंबे थेंबे तळीसाचे बुनबुनचे संबंध बनत आहेत. तळी राखील तो पाणी साकील जिंकेल कोणाच्यावरती ही लढाई 21 धावींची. आणि त्यासोबत बघतो तुम्ही धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न मोठ्या संख्येने पूर्णपणे समर्थन देऊन इथे उतरतो हे पाडा संघ. तुमच्या पाडा संघाला जिंकण्याकरता 21 आव्हान असताना बघतो तुम्ही पहिल्या चेंडूवरती एक धाव. येणारा दुसरा बॉल ओव्हरमधील. संधी हरवली तर स्वप्न जिवंत ठेवा. आयुष्य थांबत नाही. विश्वास जपून ठेवा. सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये शोधायला सुरुवात करा. कारण उद्याचं भविष्य आजचा एक चांगला विचार ठरवत असतो. एक वाईट विचार आयुष्य उद्ध्वस्त करतो. एक चांगला विचार आयुष्य घडवतो. एक छोटी मछली पूरे तालाब को गंदा कर देते. उसी तरह एक छोटी चिंगारी पूरे जंगल को राख कर देते. 18 धावींची जी आवश्यकता आहे त्या 28 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूवरती ते धावा जोडल्या जातात 3. तिसरा बॉल ओव्हरमधील इथे पडला जात असताना पाहायला मिळेल. वेळात पुढील बॉलकडे पर्यंत 3 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. येणारा पुढील बॉल ओव्हरमधील. वृत्तीची झाली निवृत्ती. दृष्टी सभे एक वडती तेथे न राहे स्वरूपाची सत्ता अविकारी. ज्या क्षणी सर्व गोष्टी शून्यातून एकरूप होतात त्या क्षणी मात्र तुमच्या वृत्तींना पूर्णपणे निवृत्ती येत असते. कणी क्षणी तेही नाही. मोठ्याने चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या आहेत. 18 धावींची जी आवश्यकता आहे ती रोखण्याचा प्रयत्न राहील मोठ्या संख्येने. कला कौशल्य सानिध्याची काठी धाडस कसब. धाडसी माणूस भीत नाही. भिणारा माणूस धाडस करत नाही. आणि धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. डीप स्क्वेअर लेगमध्ये बॉल पळतोय. अडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चेंडूवरती 2 धावा देखील खूप वेगाने ते केल्या जात आहे. पुन्हा 2 अंकांनी होते. धावफलकावरती बदलती धावसंख्या 5 अंकावरती पाहायला मिळेल टीम विजयपाडा संघाची. आकाशाला नकाशाने सात वाऱ्यांना ताऱ्यांना प्रदेश कुठेसा सुंदर आहे सृष्टी. त्याहीपेक्षा सुंदर आहेच तू मानवा. त्याहीपेक्षा सुंदर आहे हा क्रिकेटचा खेळ. येणारा बॉल पुढील ओव्हरमधील. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय होतोय. वायडिश मिडॉनच्या दिशेमध्ये टप्पा खाऊन चेंडू पोहोचतोय. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. ते मात्र एक धाव मिळेल. एका अंकाने बदलती धावसंख्या 6 या अंकावरती ते बघायला मिळत आहे.
खरं धीर भीतीच्या काळोख्यात उतरून स्वतःच्या आतमध्ये दडलेल्या भीतीची नजर भिडवणं आणि जो कोणी हे करतो तो क्रांती घडवल्याशिवाय राहत नाही. 15 धावींची जी आवश्यकता आहे ती 25 चेंडूमध्ये ते बघायला मिळते. 6 धावसंख्या धावफलकावरती नोंदवलं जातं. उरलेला इथे एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. वळात पुढील एका बॉलकडे. क्रिकेट ही काही वेळेची एक मोठी परीक्षा आहे. शंका असो, निराशा असो, संघर्षाची दिशा असो, ज्याचे कष्ट अपार तोच आहे अपरंपार. कधी हार तर कधी विजय, कधी ओळखी तर कधी परके. क्रिकेट हा शिकवतो आपल्याला खेळ. कोणते क्षण पकडायचे आणि कोणते क्षण सोडायचे. बॉलला पाठवलंय बाउंड लाईनच्या बाहेर. धावसंख्या वाढेल 10 अंकावरती. चला पुढील मॅच टॉस करण्याकरता यायचा आहे मोहाचा पाडा. आणि या कोकरतळ बी या दूरसंघामध्ये पहिला सामना राऊंड नंबर 2 मधील एलिमिनेशन मॅच राहील. नॉकआउट सामना राहील. अशा प्रकारे आपण लगेच इथे टॉस करतोय. 11 धावींची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळेल. उरलेल्या अजून 24 बॉलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जोडल्या गेल्या. ओव्हर नंबर 2ची सुरुवात. तरुण गोलंदाजी मार्कवरती पहिल्या बॉलवरती संपर्क नाही. मोठा निर्धाव चेंडू जमा झाला असताना पाहायला मिळते. सुरुवात या वरची त्या शून्याने केली जात असताना पाहायला मिळते. तर येणारा दुसरा चेंडू ओव्हरमधील. स्वप्नांना पंख देतो संघर्ष प्रयत्नाचा जसो यशाचा अर्थ. सूर्य त्याच्या जागेवरती चमकतो, चंद्र त्याच्या जागेवरती झळकतो, परंतु या दोघांकडे व्यवस्थित बघा. खरं तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये एक नवीन सामर्थ्य देत असतो आणि नवीन नव्याने ऊर्जा देत असतो. कनेक्शन इथे चांगलं चेंडू जातोय निघून बाउंडलाईनच्या पलीकडे 4 धावींकरता अडवण्याचा प्रयत्न दूरवरती राहतोय. कारण चेंडू पन्नाट वेगाने गेलाय निघून 4 धावींकरता. अशा प्रकारे धावसंख्या वाढल्या जात आहे 14 अंकावरती. बॅकफूट लावून पूर्णपणे नजर चेंडूवरती ठेवून चेंडू जातोय निघून बाउंडलाईनच्या पल्लाड. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हता आणि इथे मिळत आहे 4 धावा. 7 धावींची आवश्यकता. इथपर्यंत बघता तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरचा हा खेळ. मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू ओव्हरमध्ये इथे राईट टर्मवर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन प्रॉपर पॉवर हिट केलंय चेंडूला. क्लासिक या फटक्यामध्ये क्लास आहे, या फटक्यामध्ये ऊर्जा आहे. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावा. 3 धावा जिंकण्याकरता पाहिजेत. इथे चौकार येतोय. चौकाराने होते वाट फलकावरती बॉलिंग मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हर बदल. 3 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना बघायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती पडला जाणारा पुढचा चेंडू ओव्हर बदल. इथे चौथा बॉल बघायला मिळतोय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे चांगला केला जात असताना पाहायला मिळेल विकेट इथे पटकावली जाते. विकेट नंबर 1. पहिला फलंदाज या बॉलवरती बाद होईल. 3 धावा जिंकण्याकरता पाहिजेत. नवीन बॅटर लगेच मैदानात उतरताय त्या हिरामन. नवीन बॅटर मैदानात हिरामन दाखल. 3 धावा जिंकण्याकरता. 2 बाकी. ओके. फक्त तुम्ही गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील ते फक्त 3 धावा जिंकण्याकरता पाहिजे सर. 18 धावसंख्या धावफलकावरती बनलेल्या आहेत. अरुण करतोय गोलंदाजी. तर येणारा पुढचा चेंडू नवीन बॅट्समन बॅटिंग मार्कवरती हिरामन समोर इथे पडला जातोय. ते पाहिलं तर 3 धावींची जी आवश्यकता आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर राहील. रोखण्याचा प्रयत्न हे केला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा ते अडवण्याचा प्रयत्न केलाय. तर येणारा पुढील बॉल ओव्हरचा. पंचांचा इशारा येतो इथे. वाईडचा एक एक्स्ट्रा धाव मिळते आणि त्यासोबत दुसरी धावाही पूर्ण करण्याचा प्रयत्न. वाईड +2 अशा 3 धावा मिळतील तर इथे मॅच संपेल. मॅचला जिंकलं जातं विजयपाडा संघाने. इथे मॅचला जिंकलं असताना आपल्याला पाहायला मिळेल 9 विकेट्स राखून या मॅचला विजय संपादित करताय. कोकरतळी टीम तुमचा कॅप्टन पाठवायचा टॉस इथे केला जातोय. लवकरात लवकर यायचं आहे. तुम्ही टॉस करायचा आहे. इथे मॅच लगेच सुरू होते. मॅन ऑफ द मॅच जाते या मॅचमध्ये हितपाडा संघाला आणि मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार ठरताय. 3 विकेट पटकावल्या. चांगल्या वर्स टाकल्या तर खेळाडूचं नाव हिरामन. हिरामन ठरताय मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार. चला टीम खोकरतळे मोहाचा पाडा या दूरसंघामध्ये राऊंड नंबर 2 मधील पहिला सामना आपण टॉस करतोय. मॅन ऑफ द मॅच दिले जाते पुष्पा यांच्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देतोय.
हिरामन ठरता मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार. ते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. टॉस का बॉस मंचावरती अभिनंदन, चांगली गोलंदाजी, धावसंख्या रोखल्या आणि कमी टार्गेटची मॅच पाहिली आपण आणि त्या मॅचमध्ये विजय संपादित केला टीम विजय पाडा संघाने. पुढील मॅचचा टॉसही करतोय या दोन संघामध्ये. टॉस जरूर होत सर आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय मोहाचा पाडा संघाने. फिल्डिंग निवडली आहे. 4 ओव्हरचा सामना असा कमिटीचा कॉल येतोय. लगेच रोल बॉल हे असते. लगेच फिल्डिंग सजवायची आहे. मोहाचा पाडा संघ तुम्ही वेळ न वागेल होता. फिल्डिंग करता दाखल व्हायचा आहे. उंच दरी डोंगर आमचे कॅमेरामॅन इथे बघता तुम्ही हे छायाचित्र दाखवत असताना सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेला सर्वात मोठा फीट तालुका तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या मंदिराचं नाव काय, या डोंगराचं नाव काय ते आम्हाला कळवा. ते बघता तुम्ही खूप सारे डोंगर मला पाहायला मिळतील. ते झूम केले जात आहे. इकडेही समोरच्या तर या डोंगरातील इकड्या उंच